जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. टीम एसीसी 1 आणि त्यांच्या अगेन्स्ट एलसीसी 1 या दोन टीम मध्ये एक बिग बॅटल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र भरपूर आतापर्यंत भरपूर चांगलं प्रदर्शन केले एकंदरीत या EPL 2026 सीझन नंबर 1 मध्ये. आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र मोठ्या विश्वासाने मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्धार घेतला टीम एलसीसी 1 या टीमने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम ECC 1 या टीमला. आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ज्या फलंदाजाने एकंदरीत आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर अक्षरशः टीम ECC 1 या टीमला पूर्णपणे वर्चस्वामध्ये आणलं. ॲज अ ओपनर म्हणून भरपूर चांगलं प्रदर्शन एकंदरीत या स्पर्धेमध्ये केलं. आणि या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम एक दर्जेदार ज्या खेळाडूने केला तो कपिल कोहली मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आणि त्याचबरोबर सूर्यकांतजी तिडके सर देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच ऑन करा. 6 ओव्हरची मॅच आणि 30 मिनिटांचा कालावधी हा तुम्हाला दिला जाईल. त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ही कंप्लीट देखील करायची आहे. आज अंतिम दिवस आहे. अधिक सामने त्यानंतर एक एक्झिबिशन मॅच आणि त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा देखील आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये साकार करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आत्मारामजी कोळी सर त्याचबरोबर रोशनजी कोळी सर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आमच्या समेत आमचे गुणलेखक मित्र अविनाशजी कोळी त्याचबरोबर आदित्यजी जे ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. PTC लाईव्हची संपूर्ण टीम 2 कॅमेरा सहित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आमचे DJ मास्टर देखील सज्ज झालेत. आणि आज संपूर्ण आमची ऑफिशियल टीम सज्ज झाली आजच्या अंतिम रात्रीसाठी. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज क्रमांक 1 संजय जी आपल्याला पाहायला मिळतात. मॅच ऑन होते. एक बिग बॅटल आपल्या समोर. राऊंड द विकेट. पहिला बॉल या क्षणाला जेलची संधी जणू काय होती की काय. स्वतःवर थोडासा नाखुश पाहायला मिळतोय कपिल कोहली. पहिल्या रात्रीमध्ये देखील दुसऱ्या मॅच मध्ये जी चुकी झाली पहिला बॉल पेस करत असताना ती चुकी कुठेतरी अंगलट येत असताना या क्षणाला देखील आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स लेव्हल वाढली गोलंदाज संजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, एक फिल्डर डीप मिड विकेट, एक फिल्डर वाईडिश लॉंग ऑफला देखील तैनात केला गेलाय. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. धावफलकाचा प्रारंभ होत असताना टीम ECC 1 या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. अशा धावा रोखाव्या लागतील तुम्हाला या इनिंग मध्ये, कारण प्रत्येक रन महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये दोन्ही टीमसाठी. हा बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. लाईन भरपूर चांगली होती. जसा गुडलेन स्पॉटवर टप्पा पडला त्यानंतर लाईन मिस केली गेली. भरपूर चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गती परिवर्तन, त्या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही फलंदाज कपिल कोहली. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येताना पाहायला मिळालेत. या बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समन सूर्यकांतजी तिडके सर त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 3 बॉलवर आतापर्यंत वर्चस्व राहिलंय एकंदरीत टीम LCC 1 या टीमचं. गोलंदाज संजय अतिशय चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतात एकंदरीत या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघ भरपूर त्यांना आशा पल्लवित करायच्या विजयाच्या. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 4 बॉल रिलीज केले, त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. मोठे फटके लगवण्यापासून कपिल कोहली सारख्या एका मोठ्या खेळाडूला मात्र रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण, परंतु स्लॉगिंग डेटवर देखील तेवढेच महत्वपूर्ण असतात गोलंदाज फलंदाजासाठी. मोठा फटका खेळलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती. 5व्या बॉलवर येतोय हा दमदार स्ट्रोक कपिल कोहलीच्या बॅटमधून. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा EPL 2026 हा पहिला षटकार.
11 धावा आतापर्यंत होतात. नुकताच आपण भारतीय टीमने ज्या प्रकारे T20चा विश्वचषक देखील जिंकला. हार्दिक पांड्याने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. 11 ऑक्टोबर 1993 सालचा हार्दिक पांड्याचा जन्म. नवीन आभास असलेल्या हार्दिक पांड्या यांनी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर संघर्ष केला आणि एक आनंदाची आणि एक अभिमानाची गोष्ट जर आपण पाहिली ना तर ज्यावेळेस विश्वचषक जिंकला ना त्यानंतर वानखेडे स्टेडियम मधील जे कर्मचारी आहेत, जे ग्राउंड्समॅन आहेत, त्यांना देखील तब्बल 10 लाखाची मदत त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. हार्दिक पांड्या यांनी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये टेनिस क्रिकेटचा खेळ खेळलाय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 11 रन अशी स्थिती. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित होते सूर्यकांतजी तिडके सर, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये या ठिकाणी स्ट्राईक त्यांना मिळाली. गोलंदाजीच्या मार्कवर राहुल जे आलेत, श्रीराजजी गोलंदाजामध्ये बदलाव केला जाईल. श्रीराजजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगवान गोलंदाज ओव्हर द विकेट. स्टान्स बदलले. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. गुल 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 आणि दांडी गुल होत असताना पहिला धक्का ECC1 या टीमला. संगीताची धुन पण ऐकली. क्रिकेटमध्ये डीजे कधी आलं तर ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये IPL आली, IPL नंतर प्रत्येक स्टेडियम मध्ये डीजे वाजत गेलं. टेनिस बॉल क्रिकेटची क्रांती घडली. टेनिस बॉल क्रिकेटला सुवर्ण दिवस आले. टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढलं आणि त्यानंतर सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ केला जातो. टेनिस बॉल क्रिकेटचं स्वरूप सध्याच्या घडीला बदललंय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संतोष म्हात्रे आणि कपिल कोळी ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला ECC1 या टीमची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. A1 खेळ मात्र करावा लागेल. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी बॅट्समन कपिल यांनी रोखलंय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स लेवल वाढवतोय LCC1 या टीमचा. 11 वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 11 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजीच्या मार्कवर श्रीराज आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने ते गोलंदाजी करतात. श्रीराज भोसले पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट. सूर्यकांतजी तिडके सरांना बाद केल्यानंतर नवीन फलंदाज वन डाऊन साठी संतोष म्हात्रे आलेत आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये. या दोन्ही फलंदाजांना फुलटॉस होता कव्हरच्या दिशेने. अतिशय सहजरित्या स्ट्रोक केलाय. डीप मध्ये फिल्डर होते. राहुल अमराळे. राहुल अमराळे साहेब स्टेजवर या. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कपिल कोळी आतापर्यंत 6 बॉल पेस केले. 10 रनवर ते खेळत आहेत. एक षटकार त्यांनी लगावला, एक चौकार देखील लगावलाय. परंतु एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना चौकार षटकारांची आतिषबाजी देखील या मॅच मध्ये मात्र जरूर त्यांना करावी लागेल. 12 वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलवली जाते. डीपेक्षा कव्हर च्या दिशेने देखील फिल्डर तैनात केल्या गेल्या. लॉंग ऑन डीप मिड विकेट च्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेलाय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. डीप स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर बॉल सहजरित्या बॉल जज करेल. एक सिंगल. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक एक फुलाने ज्या प्रकारे आपण मोठा पुष्पहार निर्मित करतो ना, क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. एक एक रनने तुम्ही धावफलक वाढवू शकता, परंतु त्याला गती देण्यासाठी तुम्हाला मोठे फटके मात्र जरूर मारावे लागतील. संघ अडचणीमध्ये आहे ECC1 हा संघ, परंतु अडचणीच्या काळात आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्वपूर्ण असते. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फिल्डर तैनात होते. या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आणि शेवटचा अंतिम बॉल. या ओव्हर भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केला गेलाय. श्रीराज भोसले यांनी या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर चांगलं राज केलंय. एकंदरीत या मॅच मध्ये
टॉस जिंकून घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा. आणि जीवनामध्ये तुम्ही एखादा निर्णय घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठा ही मात्र जरूर करावी लागते. फुलटॉस होता, नो बॉलचा इशारा. लॉफ्ट केला लॉंग लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत येईल फाईन लेगच्या दिशेने. तत्पूर्वी एकच सिंगल. नो +1 फ्रीडची संधी बॅट्समन कपिल कोहलीच्या खात्यामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी फलंदाजाला मिळत गेली. सध्याच्या घडीला ही संधी चालून आली. कालच्या रात्रीमध्ये देखील ज्यावेळेस एक फ्रीडचा बॉल मिळाला होता कपिल कोहली यांना त्यावेळेस त्यांनी षटकार मारला होता. परंतु या बॉलवर देखील भरपूर प्रतीक्षा असेल. ACC 1 या टीमला एक मोठा फटका गरजेचा असेल. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालाय. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना फ्रीडच्या बॉलचा पुरेपूर फायदा घेतला. या शेवटच्या बॉलवर येतोय चौकार आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम ACC 1 या टीमच्या धावफलकावरती 1 गडी बाद 19 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. एकोणीस रन आतापर्यंत होतात. ओव्हर नंबर 3 आणि संजय जी आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत एक षटक त्यांनी हाताळल्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, परंतु या क्षणाला लाईन भरपूर चांगली होती, पूर्णपणे प्रभावित केलं. संजयजी यांचं कौतुक करावं लागेल. आजची रात्र अक्षरशः ते गाजवतील की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय LCC 1 या टीमला. कारण पहिल्या षटकात देखील भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केली सुरुवातीला. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने. एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 20 रन कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. एखादा फलंदाज ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि ते चित्र सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. कारण कपिल कोहली सध्याच्या घडीला सेट बॅट्समन आहे. 15 रनवर ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल त्यांनी पेस केलेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्याच्या घडीला बदलवली जाते. डीप कव्हरला फिल्डर तैनात केला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात केला गेलाय. डीप स्क्वेअरलेगला देखील फिल्डर तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील झाली, परंतु अपील मध्ये उत्साह होता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर चला नेक्स्ट मॅच KYC आणि त्यांच्याच विरोधामध्ये KGF. लॉफ्ट केलाय अलॉंग कार्पेट. डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑफला बॉल जज करतील, उचलून फेकतील. असं फिल्डर म्हणून ज्यावेळेस तुम्ही डीप मध्ये फिल्डिंग करता त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका तेवढीच महत्वपूर्ण असते आणि ही भूमिका आतापर्यंत सर्वच खेळाडूंनी एकंदरीत फिल्डिंग करत असताना केली या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 21 रन आतापर्यंत झाल्यात. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते ना त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. फ्लाइटेड पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर. तुम्ही
टायमिंग भरपूर चांगलं होतं आणि याच फटक्याची प्रतीक्षा संपली सध्याच्या घडीला. कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस सरासरीने क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. या क्षणाला फलंदाज होतील बाद एक मोठा विकेट. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. ओव्हर कंप्लीट होत असताना 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. अपने कर्मों से नाम बनाना चाहिए, ये दुनिया तो झूठ. झाल्यानंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 28. ओव्हर नंबर 4, नवीन फलंदाज हितेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. गोलंदाजीच्या मार्कवर स्पेल नंबर 4 राहुल. पहिला बॉल, स्ट्रोक चांगला आहे, चेंडू जाईल सरळ 4 रनसाठी. ओव्हर द रोप चौका. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना जसा चौकार आला आणि त्या क्षेत्रावर फिल्डर तैनात केला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. बत्तीस वर 2 अशी स्थिती. गोलंदाज सज्ज होत आहेत. परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्कर जसा असतो ना तसाच हा बॉल देखील रिलीज केलाय. गोलंदाज राहुल यांनी पहिल्या बॉलवर जसा चौकार आला आणि त्यानंतर दिशा त्यांनी बदलली. वेगावर असलेले नियंत्रण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. डीप मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर बॉल जज करतील. अप्रतिम थ्रो, काय थ्रो पाहायला मिळाला. बॉल फेकण्याची क्षमता भरपूर चांगली होती. कारण क्षमता तेव्हाच वाढते ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये जिद्द असते आणि ती जिद्द आणि चिकाटी फिल्डरच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे त्याने थ्रो केला. हितेश आलेत स्ट्रायकिंग एंडला. मुख्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. त्याच्या स्लाइडचा वेध घेतलाय. सिंगल चा कॉल, एक सिंगल. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनला. एकेरी रनच्या साह्याने आतापर्यंत 34 रन. आणि शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर नंबर 4 मधला आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस होता, उडवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाकेदार, हा मोठा धमाका षटकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रनच्या सरासरीने 40 रन
ओव्हर नंबर 5 आणि या षटकासाठी इन्व्हाइट केले अजयजी यांना आमंत्रित केले. अजयने मात्र अक्षरशः गाजवली स्पर्धा. LCC 1 या टीमचं भरपूर चांगलं योगदान या टीमसाठी एकंदरीत अजयच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. अराउंड द विकेट आखूड पद्धतीचा हा बॉल फिल्डर डीप मध्ये होते. एका सिंगलच्या साह्याने 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील उडवलाय थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक. नो प्लस पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. नो बॉल आहे. फ्रीडची संधी पुन्हा एकदा चालून आली. नो प्लस 6 टोटल 7 रन ऍड होतील आणि 48 रन. फ्रीडचा बॉल परंतु या क्षणाला भरपूर चांगला बॉल होता. जर एखादा हिट आला असता तर कुठेतरी एक समाधानकारक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती. कारण अशा संधी कमी येत असतात. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. गोलंदाज अजयजी आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक लॉंग लेग बाउंड्री लाईन पलीकडे सिक्सर. कोणाला घाबरत नाही. चा हिरो कपिल कोई आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला रनआउटची संधी. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. एकोणीस बॉल आतापर्यंत कपिल कोहली यांनी पेस केलेत आणि 40 रन वर ते खेळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. हितेश देखील ऐकणार नाही. त्याच्या बाट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक चौकार. अंकुश शेलार. टायमिंग प्रॉपर होता आणि ज्या प्रकारे स्ट्रोक आला 59 रन. करूया मरो अशी मॅच. कारण जो जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल. एकेरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 60 रन.
64 रन होतात. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक. 10 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून कपिल कोहली. या बॉलवर देखील केले आक्रमण. आणखीन एक धमाका. वा भाई वा. बॅट्समन हितेश मार रहा है. आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. सत्तर धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. अभिषेकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, परंतु या क्षणाला काय घडले. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 71 धावा. 6 बॉल हितेजी यांनी पेस केले 17 रन वरती खेळतात. तर एकीकडे 19 बॉल कपिल कोहली यांनी पेस केले 40 रन वरती खेळतात. आणि 2 विकेट नंतर भरपूर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. या क्षणाला चेंडू जाईल, पंचांचा इशारा. आणखीन एक लाजवाब फटका. षटकार. सत्याहत्तर धावा. शेवटचे अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी तर जरूर आहे, परंतु या क्षणाला पकडलाय हा झेल आणि फलंदाज हितेश ची खेळी होते संपुष्टात. थँक्यू. नवीन फलंदाज परीक्षित जी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय घडलं जाईल. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु DR ची मागणी या ठिकाणी केली जाते. नो बॉल नो +4 टोटल 5 रन. $82 धावा आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. फ्रीडचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु फ्रीडचा बॉल. शेवटचा अंतिम बॉल. सज्ज होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रनआउटची संधी. भाग मिल्का भाग. डायरेक्ट हिट. फलंदाज होतील बाद. टीमची धावसंख्या होते 83 आणि 84 चं टार्गेट असेल तर चला टीम केवायसी टीमचे कॅप्टन आणि
त्याचबरोबर टीम KGF टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. तर रिव्ह्यू जो असेल तो फक्त विमर्शसाठीच असेल याची नोंद देखील आपण सर्वांनी घ्यायची आहे. आणि पंच कधी घेऊ शकतात. चला मॅच स्पीड लावून करा. 84 आणि बॅट्समनना देखील आम्ही विनंती करू की तुम्ही बॅटिंगसाठी ज्यावेळेस जाल त्यावेळेस खेळाडू कक्षामधूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचं आहे. वेलकम श्यामकांतजी देसले साहेब, आपले देखील सहर्ष स्वागत. तर KYC सोशल वॉरियर या टीमने टॉस जिंकला. आपण निर्णयाची अंमलबजावणी लगेचच करायची जशी मॅच संपेल. चला बॅटिंग करणारा संघ LCC 1 आपण खेळाडू कक्षामधूनच बॅटिंगसाठी जायचं आहे, कारण खेळाडू कक्ष खेळाडूंसाठीच बनवलेला आहे. आतापर्यंत भरपूर चांगलं सहकार्य तुम्ही केलं, तर शेवटच्या क्षणाला देखील आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा असेल, कारण जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण फॉलो करा.
चला तर थोडस सहकार्य करा LCC 1 टीम. मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळते आणि 84 रनचं लक्ष आणि पहिला बॉल श्रीराज आणि अयन ही जोडी स्ट्रायकिंग श्रीराज आपल्याला पाहायला मिळतात. लैलेश बॉलिंग मार्कवर वेग भरपूर चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. अजूनही 34 बॉल मध्ये करायच्यात 84 धावा. लक्ष भरपूर दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर यश प्राप्ती तुम्ही करू शकता. झेलची संधी पकडलाय झेल. व्हॉट अ कॅच. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. सूर्यकांतजी तिडके साहेब त्या ठिकाणी तैनात होते आणि त्यांच्या माध्यमातून प्राप्त आणि ज्या प्रकारे झेल पकडला सूर्यकांतजी तिडके साहेब यांच्या माध्यमातून आणि सीबीडी पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव आदरणीय श्यामकांतजी देसले साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांना जाहीर झालंय. भरपूर चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. एक गडी बाद 1 रन अशी स्थिती. नवीन बॅट्समन रुपेशजी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला अजय आलाय. आयन आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ ओपनर म्हणून भरपूर अपेक्षा असतील. वेग भरपूर चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक असेल. जर हा बॉल डॉट आला ना तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मोठा फटका खेळलाय. झेलची संधी. एलिव्हेशन भरपूर. मोक्याच्या क्षणी झेल सोडला. एकच रन. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 2 रन. 2 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. परीक्षितजी तामनकर आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी आतापर्यंत भरपूर चांगले योगदान दिलं ECC 1 या टीमच्या दरम्यान खेळत असताना. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. ओव्हर द विकेट. फुलटॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल जज करतील. एकच सिंगल. सेकंड साठी कॉल, परंतु चांगली फेकी, तेवढंच चांगलं गॅदर.
28 मध्ये करायच्यात 79 धावा. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय अफलातून फटका पाहायला मिळालाय रुपेश यांच्या बॅट. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल डीप मध्ये. फिल्डर बॉल जज करतील, उचलून फेकतील. फक्त आणि फक्त एकच सिंगल. एक गडी बाद 10 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. 26 मध्ये करायच्या 74 धावा. जशी बॅटिंग कपिल कोहलीने केली, जशी बॅटिंग संतोष म्हात्रेने केली, जशी बॅटिंग हितेशने केली, तशी बॅटिंग मात्र करावी लागेल. इनसाइड एज प्रयत्न चांगला होता. अमित चव्हाण यांचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगलं मिळालं. फक्त आणि फक्त एकच रन. पहिल्या इनिंगच्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा होत्या. शेवटचा अंतिम बॉल 25 मध्ये अजूनही 73 पूर्ण करायच्यात. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. समीकरण आता मात्र बदलून गेलं. 24 बॉल आणि 73 रनची गरज. डीजे प्लीज. बोला. 24 मध्ये करायच्या 73. अमित चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. एका रनच्या साह्याने 12 धावा. तेवीस मध्ये अजूनही 72 करायचे आहेत. मोठा फटका खेळलाय. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. अतिशय दर्जेदार आणि जेवढी दर्जेदारी स्पर्धा रुपेश महाडिक यांच्या माध्यमातून आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. सेकंड अटेम्प्टला पकडलाय झेल. ज्या बॅट्समनने डोकेदुखी निर्माण केली होती त्या बॅट्समनला परतीचा इशारा दिलाय आणि दुसरा धक्का. नवीन फलंदाज. ज्या फलंदाजाची अक्षरशः अनेक प्रेक्षक वाट पाहत होते तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्याच्या नावामध्ये विजय आहे तो अजय. अजयचा हा बॉल ज्या प्रकारे अजयने लॉफ्ट केला. थ्रो भरपूर थोडासा कठीण होता. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात.
2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या 20 रन अजूनही 20 बॉल मध्ये करायच्या 64. आकुड पद्धतीचा हा बॉल चांगला प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल. भरपूर चांगली फिल्डिंग रोहन कोळी यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर मैदान सोडलं आणि फलंदाज अयान सिद्दीकी देखील होईल बाद. रोहन पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर अजयने इरादे स्पष्ट केलेत. 17 मध्ये करायच्यात 59. आकुड पद्धतीचा हा बॉल प्रभावित केलं. क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड बॉलरकडे चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते. दैविक देणगी नॅचरल स्विंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 16 मध्ये अजूनही करायच्यात 59. हलक्यात आणि दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न सूर्यकांतजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली. रितेश पवार आलेत, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये 61 रनची एक बहारदार इनिंग त्यांनी पेश केली होती. एकंदरीत या IPL 2026 मध्ये वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. रणनीती कुठेतरी थोडीशी चुकली जाते की का असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय LCC 1 या टीमचं. कारण 14 मध्ये आता मात्र 58 ची गरज आहे. आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. रनआउटची संधी. 1 रन बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होते. शेवटचा अंतिम बॉल 13 मध्ये 57 ची आवश्यकता. या क्षणाला फलंदाज होईल बाद. ज्या बॅट्समन साठी विकेटचं जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. अजय एक मोठा विकेट प्राप्त केलाय रोहनने.
या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, चौकार आलाय. चांगला चौकार पाहायला मिळाला रितेश पवार यांच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये ते ओपनर बॅट्समन म्हणून होते, परंतु आज थोडेसे लेट आले. वेग भरपूर चांगला होता, परंतु या षटकाला डॉट बॉलची समाप्ती. समीकरण 10 बॉलमध्ये करायच्या 53 रन विजयाच्या जवळीक आलाय ECC 1 संघ. कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न, काय भन्नाट वेग. लैलेश यांचं कौतुक करावं लागेल. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि एका सिंगलच्या साह्याने 32 रन, 8 बॉल आणि 52 ची आवश्यकता. या बॉलवर देखील ऑन साइडला समोरच्या दिशेने फटका केलाय, एक सिंगल. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. लाईन भरपूर चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. चे 6 बॉल आणि 51 ची आवश्यकता. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. देसले साहेब यांच्या माध्यमातून पहिला बॉल. CBD पोलीस स्टेशन मध्ये ते दाखल आहेत. आणि जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. थँक्यू. नवीन फलंदाज परवेज जे आपल्याला पाहायला मिळतात. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन भरपूर चांगली होती. डॉट बॉल. तोपर्यंत फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. एकच रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. प्रभावित करणारा हा बॉल आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ECC 1. कॉंग्रॅच्युलेशन.